नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला। तर ऑन द वे आहोत, घाट लागलाय। सकाळ सकाळ लवकरच निघालोय, म्हणजे मस्त मोकळा रस्ता भेटेल, पटकन पोहोचू आपण। आणि थोडंसं धुकं जरा जास्त आहे म्हणून हळूहळू चाललंय, पण रस्त्याला कोण नाही, मजा वाटते आहे। प्री ड्रायव्हिंग करतोय। हाय। तर आता आम्ही पोहोचतो डायरेक्ट महाबळेश्वरला आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आम्ही महाबळेश्वरमध्ये कुठे कुठे फिरणार आहोत, कोणते कोणते पॉइंट्स आहेत। तर बघूया या छोटीशा ट्रिपमध्ये आम्ही किती मजा करतोय। तर व्हिडिओला स्टार्ट टू एंड नक्की बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आम्ही मध्ये थोडासा स्टॉप घेतलाय, घाटमध्ये थोडासा रस्ता आहे चांगला, तर थोडी गाडी थांबवली, थोडं चिल करतोय। सूर्य आलाय आणि मस्त वातावरण आहे, धुकं पण थोडं कमी झालंय, मस्त शांत वाटते आणि मस्त दिसते, खाली दरी आहे, फोटो काढायला प्लेस मस्त आहे। पक्ष्यांचा आवाज येतोय, मस्त वाटते। अजून पोचायचं आहे, अजून 20 किलोमीटर आहे है ना प्रीत? अजून 20 किलोमीटर पोचायचं आहे। तर तुम्हाला दाखवतो अशाच आम्ही गमती जमती। प्रीत पण फोटोज घेतोय। नाश्ता करायचा अजून आम्हाला। आता प्रीत करतोय नाश्ता, कांदे पोहे आणि मिसळ पाव। जाम भूक लागलेली, घरून काहीच खाऊन नाही आलं है ना, तर कुठे गरम गरम गेल्यावर बरं वाटतंय। छान आहेत पण पोहे। तर आत्ताच आमचा नाश्ता झालाय, आम्ही इथे गेले, पूनम प्युअर व्हेज म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही जेवलो, मस्त नाश्ता केला आणि आता पॉइंट्स बघायला जातोय। तर चला, पोट भरलंय आता, कुठे जरा बरं वाटते पोट भरल्यानंतर। आता तो पॉइंट्स दाखवतो, कोणते कोणते पॉइंट्स आहेत इथे ते। सो लेट्स गो। तर मंडळी आता आम्ही आलोय पहिल्या पॉइंटला, त्याचं नाव आहे विल्सन पॉइंट म्हणून। असं वरती वरती डोंगरावर चढलोय, रस्ता एकदम भारी आहे, म्हणजे जंगलात जसं आपण चालतो म्हणजे जातो तसं आहे रस्ता, छोटी छोटी असे कच्चे रस्ते आहेत। आता विल्सन पॉइंटला आलं पण आम्हाला समजतच नक्की काय बघायचंय, असं उंच डोंगरावर आणि सगळीकडे डोंगर डोंगरच आहेत पूर्ण। आणि काही किल्ला आहे की काय, मॅप बघतोय आणि करतोय कुठल्या पॉइंटवर जायचंय काय ते। घोडे वगैरे आहेत, घोड्यावर बसून कोणाला सफारी वगैरे करायची असेल ते करू शकताय। आता आलो मी विल्सन पॉइंटला, तुम्हाला दाखवतो इथून कसं दृश्य दिसतंय पहिल्या पॉइंटवरून। तर आता आम्ही विल्सन पॉइंटवर आलो, पाठून बघू शकता हा विल्सन पॉइंट आहे, असं किल्ल्यासारखं त्याने असं छोटंसं बनवलंय, त्याच्यावरती होता आणि समोरून सगळे डोंगर वगैरे आहेत ते दिसत आहेत, पण धुकं आहे मे बी, है ना? ठीक आहे, फक्त डोंगरच बघायचेत आपल्याला। विल्सन पॉइंट काय नाही, काय थोड्याशा 2-3च गाड्या आहेत, अजून वरती जायचंय, बघूया तिकडे काय आहेत। बाकी असंच आहे विल्सन पॉइंट, डोंगर डोंगर। तर मंडळी आपल्याला त्यांनी असा पास दिलाय, एंट्री फी घेतले त्यांनी 60 रुपये घेतले। आधी पण आम्ही किती भरले, आधी 100 भरले आणि आता परत 60 रुपये भरले, वन विभागाचे असं त्यांनी सांगितलं आम्हाला। आणि इथे खूप सारे पॉइंट्स आहेत, टोटल 12 बोलला पॉइंट्स इथे जर आम्हाला दिसत आहेत। हे सगळे पॉइंट्स बघायचे, तुम्हाला दाखवतो। रोड तर भारी आहे एकदम आणि पाऊस थोडासा पडलाय आणि मेन म्हणजे याच रोडला खूप सारे पॉइंट्स आहेत, आम्ही खूप फिरत होतो, तुम्हाला पण दाखवतो कसे कसे पॉइंट आहेत ते।
तर मंडळी आता आम्ही आलो एल्फिन्स्टन पॉइंटला, काहीतरी सॉरी हत्तीचं असं तोंड दिसतं तशा पॉईंटवर आलो आहे आम्ही आता. खूप सारी पब्लिक आहे, फोटोज वगैरे काढा. आम्ही पहिले फोटोज सगळे काढून घेतले आणि आता निवांत बसतोय थोडा वेळ. छान आहे पण धुकं आहे त्यामुळे थोडंसं व्ह्यू दिसत नाही एवढा, पण ठीक आहे. आणि सूर्य पण दिसत आहे, थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण छान वाटते. प्रीत बिझी आहे फोनमध्ये. पायऱ्या आहेत आणि तिथे ते असं हत्तीचं हे दिसतं दुसऱ्या पॉईंटवरून बघितल्यानंतर. आणि असं खूप सारी पब्लिक आहे इथे, फोटोज वगैरे काढतात. माकड सुद्धा आहेत आणि छान वाटते. चल इथल्याच होता ना पॉइंट आला लगेच. आर्थर पॉइंट नावं कसलीच आहे. हे काय सांजोरी पॉइंट, मांजेरी पॉइंट. नुसते फोटोज काढा फक्त. पॉइंट अरे यार ते कसला घाबरला प्रीत. आम्ही चालताना समोरच आलो होतो आणि समोरच असं माकड आलं. प्रीत दचकला, काय झालं? माझं लक्षच नाही, मी हात देऊन चालते, म्हणजे चालेल ना, पुढे लक्षच नाही याचं. पण मस्त पॉइंट होता, फोटोज वगैरे काढायला मस्त आहे आणि बघायला सुद्धा छान आहे. नदी पण आहे खाली, छोटे छोटे असे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, असे छान वाटलं. प्रतापगड किल्ल्यावरती 450 पायऱ्या आहेत. भवानी मातेचं मंदिर आहे, शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, पलीकडच्या साईडला कलिंगूट आहे आणि खाली अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची लढाई झालेली तिथे पायथ्याची कबर आहे. तिथे किल्ले एकदम दिसतो पण आज काही दिसणार नाही, ढगाळ वातावरण आहे ना त्यामुळे. आता आपल्याला इथे फोटो वगैरे घ्या आणि आपल्याला आकर्षित पॉईंटला जायचे. 350 पायऱ्या आहेत. टायगर स्प्रिंग वगैरे आपल्या. हे बघ कोण आहे आप? कुठे चाललेस? 4 पायऱ्या चढून दमले. चला खातोय आता इथे भेल. थोडा ब्रेक घेतलाय, नेक्स्ट पॉइंटला जायचंय बघायला. त्याच्या अगोदर पेटपूजा. खूप जास्त गर्दी आहे, गाड्या लावायला जागा नाही आहेत. ये है हमारा नेक्स्ट पॉइंट, सो चलो. गरम गरम भजिया. वेगवेगळी प्राइस आहे का? 300ची, त्याच्या साईडची ती 700ची, 300ची, असं 350ची सिलिंडर. अगं पण जे आपल्या गाडीमध्ये 200. तर गाईज आम्ही बहुतेक पॉईंट बघितलेत. काही पॉईंट आम्ही जे खूप लांब आहेत ते थोडे स्किप केलं, खूप चालायला लागत होतं. मी आतापर्यंत 5 किलोमीटर चाललोय, फक्त 5 किलोमीटर चाललोय. गाडीतून प्रवास केला तो वेगळाच आहे ना. इकडून सगळे पॉईंट थोडे लांब लांब अंतरावर आहेत पण बघायला छान आहे, मस्त आहे. आकाश थोडा अजून निळा असता अजून मस्त व्ह्यूज दिसले असते आम्हाला, पण मस्त आहे. कॅमेऱ्यातून तुम्हाला दिसलेत की नाही माहित नाही मला, पण आम्ही प्रत्यक्षात बघितलं तर मस्त दिसत होते क्लिअर जवळून. असं कॅमेऱ्यामध्ये एकदम पूर्ण फोकस नव्हता होत, धुकं आहे जास्त थोडं. तर आता मंदिरामध्ये जायचं आहे. इथे महाबळेश्वरचं मंदिर आहे, तिथे जाऊया आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ आमच्या हॉटेलवर. आजच्या दिवस खूप बस झाला, आजचा दिवस एवढा एक्सप्लोर बस झाला केला आम्ही. दमलोय आता आणि गरमा पण खूप जास्त होते, मध्ये थंडी वाजते, असं सगळं क्लायमेट आहे. तर चेहरा बघू शकताय. सकाळी किती वाजता आपण 5:30ला निघालोय, अजूनपर्यंत फिरतोय आम्ही, सगळे पॉईंट्स बघून घेतोय. पण छान आहे महाबळेश्वर, असं वाटतं जंगलात आलं, एकदम जंगल सफारी करतोय असं वाटते, पण मस्त आहे. आता आपण आलेलो आहे महाबळेश्वर देवस्थानला. गाडी पार्क करायची आणि आतमध्ये जायचं दर्शनासाठी. मंदिर बघू शकतो समोरच आहे.
तर आता आलो महाबळेश्वर मंदिर. तर आताच आम्ही मंदिरात जाऊन आलो. मस्त दर्शन झालं. शिवलिंग आहे ना तिथे? शिवलिंग आहे. गणपतीची पण मूर्ती आहे. अजून परशुराम पण आहे ना, परशुरामाची मूर्ती आहे. आणि अजून तर कोणती होती? कालभैरव मूर्ती. आणि खूप जुनं आहे मंदिर, त्यामुळे छान वाटतं. आतमध्ये गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. मस्त दर्शन झालं. आता बाहेर थांबलोय थोडा वेळ आणि मग निघू. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत परत घरी जायला. आजचा दिवस मस्त गेला. खूप सारे पॉइंट्स फिरले, दमलो पण चालून सुद्धा. आणि मॅप्रो मध्ये पण गेलो, पण मॅप्रो मध्ये मोस्ट ऑफ त्यांचे सिरप वगैरे आहेत. खूप जास्त ते गोड, आम्ही जास्त गोड खात नाही, म्हणजे बंद केले गोड मेन म्हणजे. पण स्ट्रॉबेरी घेतल्यात आम्ही, स्ट्रॉबेरी खायला. मस्त आहे टेस्ट, गोड. आणि आता सुरुवात झाली स्ट्रॉबेरी यायला, कारण का डिसेंबरला येतात ना, मे बी डिसेंबर नंतर चालू होतात त्या. पण घेतात आम्ही. तर मॅप्रो मध्ये आईस्क्रीम वगैरे होतं. बाकीची लोक त्यांच्या गार्डन मध्ये नव्हते जाऊन देत खाली, पूर्ण फक्त वरून बघायचं स्ट्रॉबेरीचं कसं लागवण त्यांनी केलेली आहे ते. तर छान होता मॅप्रोचा. आणि त्यांच्या चॉकलेट्स वगैरे आहेत, जेलीचे वगैरे, ते काय आपण खातोच है ना, चॉकलेट्स. आणि सिरप आहेत. आम्ही थोडासा असं स्ट्रॉबेरीचा सिरप माहिती आहे, खूप जास्त गोड असतं. चॉकलेट्स आपल्याकडे जे येतात ना, फलेरो ते मॅप्रोचेच आहेत. हा, खूप जास्त गोड असतं म्हणून आम्ही ते काय घेतले नाही प्रोडक्ट, फक्त स्ट्रॉबेऱ्या घेतल्या. आता निघालो. तर असं आमची 1 डे ट्रिप होती महाबळेश्वरची. मजा आली. आणि वातावरण आता सूर्य गेला, वातावरण थोडंसं आता थंडी वाजायला लागलेली आहे. नाही तर थोडंसं ऊन होतं, मध्ये मध्ये धावा यायची. पण ठीक आहे, आजचा दिवस मस्त गेला. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर आता मी निघतो घरी.